नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता दिसत आहे। या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आपण जर सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव $11.5 प्रति बुशेलच्या आसपास आहे। जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला 1 तारखेनंतर सुधारणा दिसणार आहे आणि बाजारभाव पातळी 1 मे नंतर जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $12 प्रति बुशेल्स पार जाताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव वाढला की याचा फायदा देशांतर्गत बाजाराला होणार, शिवाय 1 तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही 100% घटणार आहे। आता विक्री घटल्यामुळे काय, जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री आपल्याला त्या ठिकाणी 1,10,000 क्विंटलपर्यंत खाली येताना दिसणार आहे। आता नाही म्हणलं तर याचा परिणाम होणार, मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि म्हणून सोयाबीनच्या भावाला प्रचंड तेजी तर मिळणार नाही, पण एक 100 रुपयाची तेजी येऊन बाजारभाव पातळी ही 4,300 ते 4,700च्या दरम्यान जाताना दिसू शकते। या परिस्थितीमध्ये आपल्याला एकच सल्ला देतो की मे महिना हा तेजीचा असणार आहे, खूप मोठी तेजी नाही पण 100-200ची येणार आहे। तर 4,600च्या भावावर आपण इथं 50% सोयाबीन विक्री करा, 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण जून महिन्यात पुन्हा खत बियाणाच्या खरेदीसाठी सोयाबीनची विक्री वाढते आणि भाव घसरतात, यामुळे आपण मे महिन्यातच चांगल्या भावावर सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।